नसीर शेख, राजेश तहसीलकर आणि अजीज शेख हे आमचे ऑफिशियल्स. आमचे स्कोरर विजय कदम, इलेक्ट्रॉनिक स्कोरर नमित पाटील, डीजे सिद्धेश यांच्या साथीने विश नेटवर्क पालघर, कॅमेरामॅन आयुष, मानस आणि कुणालसह मी बादल चौधरी आपल्याला घेऊन जातोय मैदानावर. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8वे पर्व. बॉलर्स नेम बॉलर्स नेम प्लीज. विक्रांत. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन विक्रांत बॉलिंग मार्कवर. अशरफ आणि महेश ही सलामीची जोडी. पहिल्या चेंडूवर अशरफ एकेरी धावेचा फटका. दुसरा चेंडू ऑफस्टंप पासून खूपच बाहेर भरकटतोय. पंच वाईटच्या रूपात दंडित करतात. एकेरी धाव अजून एक धाव फलकात नोंद केली जाते. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 2. महेश चेनवणकर आणि अशरफ खान ही सलामीची जोडी. महेश रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय का? पंचांचा इशारा. एकेरी धाव महेशच्या खाती. महेश चेनवणकर बुमरो या टोपण नावाने प्रसिद्ध. अगदी तसाच कोकण प्रांताचा एक जलदगती गोलंदाज गौरेश नागवेकर जो घुंगरू या टोपण नावाने प्रसिद्ध. काल संपन्न झालेली मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान घुंगरूकडे. आणि मैदानावर हा बुमरो. काही खेळाडू, या खेळाडूंची टोपण नावं, ही टोपण नावं सुद्धा तेवढीच प्रसिद्ध. योगेश पेंडकर जसा घाऱ्या या टोपण नावाने प्रसिद्ध, अगदी तशीच बरीच खेळाडूंची टोपण नावं. या खेळाडूंना नावांपेक्षा सुद्धा त्यांच्या टोपण नावाने ओळखणारे त्यांचा फॅन फॉलोइंग. पहिलं षटक प्रगतीपथावर. वेदांत 11 संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता महेश कडून. डिरेक्ट हिट होते. धावचित करण्याची संधी. महेश अगदी योग्य वेळेत माघारी परततोय. चेंडू निर्धाव ठरतोय. धावसंख्या स्थिरावलेली 4 धावा. चार चेंडू आणि 4 धावा. बॉलिंग मार्कवर विक्रांत. खूप सुंदर नियंत्रित गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन. बुमरो साठी डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्क्वेअर लेग हे 2 खेळाडू सीमारेषेवर तैनात. बॅट चिकट घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. डिरेक्ट हिट आणि अशरफ धावबाद. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. अनेक नाट्यमय घटना या एकाच चेंडूवर पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. त्यानंतर बॅट चिकट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, जो थोडासा फाईन ठेवला होता. डिरेक्ट हिट स्ट्रायकर यांच्या दिशेने. एक धाव चोरण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू. डिरेक्ट हिट शॉर्ट थर्ड मॅन कडून. यष्ट्या होत आहेत उद्ध्वस्त सलग दुसऱ्यांदा. या खेळाडूचं कौतुक. यापूर्वीच्या चेंडूवर सुद्धा त्याने डिरेक्ट हिट केली होती. महेश योग्य वेळी पोचला होता, पण यावेळी मात्र अशरफ दुर्दैवी. नवीन फलंदाज गणेश जाधव. अशरफ खूपच नाराज स्वतःवर, या धावबाद होण्यावर, या धावबाद होण्याच्या पद्धतीवर. कारण हे सलामीचे खेळाडू असतात. आम्ही कमेंट्री बॉक्स मधून बऱ्याच वेळा म्हणत असतो की सलामीवीरांना धावा चोरण्यासाठी नव्हे, धावा फटकावण्यासाठी पाठवलेलं असतं. धावा चोरण्याच्या नादात एखादा खेळाडू धावबाद होणं संघाचं मोठं नुकसान, आणि तेच मोठं नुकसान मैदानावर पाहायला मिळतंय. एक धाव चोरण्यासाठी जो स्टार्ट घेणं गरजेचं होतं, हा स्टार्ट नव्हता. कदाचित अशरफ तयारीत नव्हते या पहिल्या धावेसाठी. आणि डिरेक्ट हिट बऱ्याच वेळा खूपच असरदार ठरते. यावेळी सुद्धा ही डिरेक्ट हिट उपयोगी पडते. वेदांत 11 संघासाठी ही पहिली सफलता. एक मोठा खेळाडू माघारी. नवीन फलंदाज गणेश जाधव. एक डावखुरी हाताचा बॅटर स्ट्रायकर एंडवर. पॅव्हलिन एंड कडून विक्रांतचा चेंडू पुन्हा एकदा पॅव्हलिनच्या दिशेने टोलवला जातोय. एक सुंदर आकर्षक खणखणीत दणदणीत लाजवाब ऑक्सिजन मास्टर्स षटकार मॅक्सिमम.
गणेश जाधव. अशरफ जरी बाद झाला तरी अशरफच्या बाद होण्याचा परिणाम मी माझ्या खेळावर होऊ देणार नाही. माझ्या संघासाठी आवश्यक असणारी धावगती, धाव सरासरी आणि मोठी धावसंख्या मी उभारणार हे मैदानावर जणू काही सिद्ध करतोय. या पहिल्या मोठ्या फटक्यावर एक सुंदर षटकार, सीमारेषा पार, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतोय, पण यावेळी मात्र लॉंग ऑन वर प्रोटेक्शन मागवलं जातंय गणेशसाठी. बॉलिंग मार्कवर विक्रांत पॅव्हलिन एंड कडून पहिलं षटक. अजून एक नो बॉल, पुट फॉल्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ही गोष्ट वारंवार सध्याच्या घडीला ओव्हरस्टेपिंग साठी, फुट फॉल्ट साठी नो. टेनिस क्रिकेटवर, लेदर क्रिकेटवर एका षटकात एखादा नो बॉल आपण समजू शकतो, मात्र एखादा गोलंदाज जर वारंवार नो चेंडू टाकत असेल तर विचार करावा लागेल त्याच्या रनिंग साठी. बॉलिंग मार्क तयार करतानाच थोडासा मागे घ्यावा लागेल. विक्रांत हा विचार नक्की करेल, थोडासा रनिंग मागावून घेईल, पण तोपर्यंत नुकसान होत आहे. या सामन्यातील ही दुसरी फ्री हिट. सेकंड एंडवर गणेश साठी ह्या फ्री हिटचा फायदा कितपत होईल. 12 धावा एका गडाच्या मोबदल्यात. फ्री हिटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर येतोय. गणेश जाधव थोडासा सफल झाला होता आणि क्रिकेटचे बदलणारे नियम, बदललेले नियम, खास करून 1 ऑक्टोबर 2022 बॉलर शेवटच्या झेपेत येण्यापूर्वी जर बॅटर सफल झाला तर वाईड लाईन कॅन्सल आणि पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीजची लाईन ही वाईड लाईनच्या स्वरूपात बदल. या नियमाचा कदाचित पंचांकडून वापर. फ्री हिट सुद्धा वाया जाते. षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन 38 सर्कलच्या बाहेर आणि या षटकात अश्रफुल धावबाद आणि एक षटकार गणेश जाधवचा. धावा खर्च होत आहेत 12 फॉर 1. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, मात्र या षटकात फक्त 3 खेळाडूंचं प्रोटेक्शन सर्कलच्या बाहेर आणि कॉलेज एंड कडून बॉलिंग मार्कवर मोनू, संदीप यादव उर्फ मोनू बॉलिंग मार्कवर. 3 खेळाडूंचं प्रोटेक्शन डीप मध्ये, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑन. हे 3 खेळाडू सीमा रेषेवर. उर्वरित सगळे खेळाडू. थोडासा बदल होतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू महेशच्या रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स पुल, रिव्हर्स हुक साठी डीप फाईन लेगच्या दिशेने तैनात केला जातोय. कव्हर सर्कलच्या आत येतोय. म्हणजे जे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर, यामध्ये एक डीप थर्डमॅन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग जो थोडासा फाईनच्या दिशेने सरकलेला. उर्वरित सगळे खेळाडू सर्कलमध्ये. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि बॉलिंग मार्कवर संदीप उर्फ मोनू. धावसंख्या 12 फॉर 1. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख दर्जेदार चेंडू. कॉलेज एंड कडून जे गोलंदाजी करणारे गोलंदाज यांच्यासाठी हा एंड, हा वारा आज सकाळपासून फायदेशीर. खास करून रफिक. पहिल्या षटकामध्ये महादेव 11 संघासाठी त्याच एंड वरून रफिकने गोलंदाजी केली होती. 12 चेंडू मध्ये 10 चेंडू डॉट बॉल, फक्त 2 धावा खर्च करून एक मॅन ऑफ द मॅच मिळवणारा रफिक आणि त्याच बॉलिंग मार्क वरून कॉलेज एंड कडून मोनू. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू फसलेला फटका. मिड ऑनच्या दिशेने एकेरी धावेसाठी प्रवास. बऱ्याच कालावधीनंतर गणेश जाधव स्ट्रायकर एंडवर. हा डावखुऱ्या हाताचा बॅटर. एक सुंदर षटकार गणेशच्या बॅट मधून आपण पाहिला. एकेरी धावेची धावसंख्या होती ती 13. तेरा धावा एका गडाच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. संदीप बॉलिंग मार्कवर गणेशसाठी. लोअर फुल टॉस, मिड ऑफ पर्यंत चेंडू ड्राईव्हचा एकेरी धावेचा फटका. एकेका धावांवर रोखून ठेवलं जातं. हे मॅन्डेटरी पॉवर प्ले. फक्त 3 खेळाडूंचं प्रोटेक्शन, सर्कल क्लिअर करणारे मोठे फटके खूप गरजेचे. 6 षटकांचा सामना. यापूर्वीचा सामना होता 5 षटकांचा, ज्यामध्ये फक्त 31 धावा जमवल्या होत्या पनवेल इंडिया बुल्स संघाने. हा सामना मात्र 6 षटकांचा, त्यामुळे थोडासा संयम, एक भागीदारी खूप गरजेची. महेश उर्फ बुमरो पुन्हा एकदा शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न. वारंवार महेशचे कच्चे दुवे हेरले जात आहेत. सध्याचं क्रिकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंची आवडती जागा, त्यांचे आवडते फटके, हे सगळं जसं तुमच्या प्रसिद्धीसाठी त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंपर्यंत सुद्धा या गोष्टी पोहोचतात आणि त्यावर उपाय अगदी योग्य वेळी शोधले जात आहेत. महेशच्या आवडत्या फटक्यांसाठी आतापर्यंत महेशला थोडंसं बंदिस्त करून ठेवलेलं.
कट केला जातोय चेंडू मिड ऑफच्या दिशेने. कव्हरचा क्षेत्ररक्षक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल महेशचं. एक मोठा खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू, मात्र एक मोठा खेळाडू असताना सुद्धा एका बाजूने गणेश चांगली फटकेबाजी करतोय आणि गणेशला स्ट्राईक मिळावा यासाठी डेंजर एंडच्या दिशेने महेश चेनवणकर ट्रॅव्हल करतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेनवण हा ज्याचा मूळ गाव, चेनवणकर दशावतार नाट्य मंडळ, त्याचप्रमाणे फ्रेंडशिप चेनवण अशा काही गोष्टींसाठी आणि चंदनांच्या झाडासाठी प्रसिद्ध असलेला चंदनवन अर्थात चेनवण त्या गावचा हा खेळाडू महेश चेनवणकर. बॅटची कड पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न मैदानावर चालू आहेत मराठा 11 संघाचे. मात्र चेंडू बॅटवर ज्या वेगात यावा त्या वेगाने येत नाहीये. थोडासा कमी किंवा जास्त वेग मिडल न होता चेंडू एकेरी धावांसाठी जास्त प्रवास करतायत. सांगत होते दुसऱ्या षटकाची. पहिल्या षटकामध्ये विक्रांत खर्च करतोय 12 धावा आणि या षटकामध्ये मोनू खर्च करतोय 6 धावा. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 9ची सरासरी धावसंख्या 18 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज अश्रफुल वैयक्तिक 2 धावसंख्येवर धावबाद. गोलंदाजीत पुन्हा एकदा पॅव्हलिन एंड कडून वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन विक्रांत समोर गणेश. धावसंख्या 18. 18 फॉर 1. धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. धावचीत करण्याची संधी. पुन्हा एकदा डिरेक्ट हिट. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. या चेंडूवर एकूण 2 धावा मिळत आहेत. वाईटच्या स्वरूपात 1 धाव, बाईटच्या स्वरूपात 1 धाव. कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसेल. मैदानावरील पंचांचा निर्णय अंतिम असेल. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या होते 20. विजय सर स्लिप मधला हा खेळाडू कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 वेळा चेंडू डायरेक्ट हिट करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि या खेळाडूच्या नावाची दहशत तयार होते. या खेळाडूच्या दिशेने गेलेल्या चेंडूवर धाव घेण्यासाठी एंड चेंज करावा की नाही हा विचार आता मात्र पुढच्या फलंदाजांच्या मनात नक्की येऊन जाईल. आतापर्यंत 3 वेळा डायरेक्ट हिट करणारा हा खेळाडू एका चेंडूवर अश्रफुल सारखा एक मातब्बर मोहरा गळाला लावतोय. स्ट्राईक रोटेट होते. महेश चेनवणकर उर्फ बुमरो स्ट्रायकर एंडवर. धावसंख्या 20 एका गडाच्या मोबदल्यात. वारंवार महेश चेनवणकर शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू शफल व्हावं. फाईन लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेग, मिड विकेटच्या दिशेने टोलवावा हा इरादा वारंवार असफल महेश कडून. पुन्हा एकदा सेम बॉल, सेम अटेम्प्ट, सेम रिझल्ट. विक्रांत एक उंचापुरा खेळाडू, युवा खेळाडू आहे, अनुभव सुद्धा आहे. आणि महेश चेनवणकर, महेशच्या खेळण्याच्या पद्धती, त्याचे आवडते शॉट या गोष्टीबद्दल पुरेपूर माहिती असणारा विक्रांत वारंवार चेंडूचा टप्पा अप स्टंप पासून जवळपास 1 फूट 1.5 फूट लांब ठेवतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून थोडासा बाहेर सरकतोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव समाप्त होतोय. मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू. आपला शॉट चेक करण्याचा प्रयत्न महेश चेनवणकरचा. चेंडू थोडा वेळ हवेत आणि या 2 चेंडूवर जो दबाव तयार केला होता विक्रांतने, या दबावाचं फलित त्याला मिळतंय विकेटच्या रूपात. दुसऱ्या गड्याचं होतंय पतन. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. 20 फॉर 2. वीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बाद झालेले 2 खेळाडू. पहिल्यांदा
अशरफुल खान वैयक्तिक 2 धावा धावबाद, यानंतर महेश चनवणकर वैयक्तिक 2 धावा, झेलबाद विक्रांत ही पहिली सफलता या सामन्यातील 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि नवीन फलंदाज सौरभ सिंग. स्पर्धेचा आस्वाद घेणारे आमच्या ज्येष्ठ खेळाडूंसाठी, एक ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ज्येष्ठ प्रेक्षकांसाठी एक वेगळा कक्ष. यावेळी एक लोअर फुल टॉस, थोडीशी फ्लाईट दिली होती, मात्र या फ्लाईट दिलेल्या चेंडूमध्ये ताकद थोडीशी कमी, त्यामुळे हा चेंडू बॅटवर फुल टॉस येण्याऐवजी शेवटच्या क्षणी थोडासा यॉर्क होतोय. एकेरी धावनिशी सौरभ सिंग आपल्या खात्याची सुरुवात. धावसंख्या होते ते 21-21. तिसरं षटक प्रगतीपथावर. विक्रांत बॉलिंग मार्कवर 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावांचा खर्च, 2 धावा एक्स्ट्राच्या रूपात, 1 बाईज 1 वाईड. बॅटच्या स्वरूपात ही एकेरी धाव. एकूण धाव फलक 21-21. अजून एक लोअर फुल टॉस. विक्रांतचं कौतुक करावं लागेल. वारंवार गती परिवर्तनाचे चेंडू, यावेळी दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गणेश जाधव षटकार मारल्यानंतर गणेशला माहिती आहे महत्व एकेरी दुहेरी धावांचं. 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये फटका खेळतोय. दुहेरी धावांसाठी पावलं वळवली जात आहेत. षटकाचा शेवटचा चेंडू. अजून एक लोअर फुल टॉस. ओव्हर पिच बनवला जातो हा चेंडू आणि मिड ऑनच्या डोक्यावरून पिटाळला जातो. हा सुंदर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स षटकार. गणेश जाधव. त्या गणेशने वारंवार पाहिलं विक्रांतची गोलंदाजी, थोडीशी उंची देणारे चेंडू, ओव्हर पिच प्रकारची या गोलंदाजीची शैली. या षटकारानिशी धावसंख्या होते 29-29 आणि या शैलीचा पुरेपूर वापर करतोय गणेश. ओव्हर पिच चेंडू बनवतोय. एक सुंदर लॉफ्टेड शॉट मिड ऑनच्या डोक्यावरून. ऑक्सिजन मास्टर्स षटकार. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 12. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 6. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव सरासरी 9 आणि यावेळी ही धाव सरासरी 10च्या जवळपास येत आहे. 29 धावा 29. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संदीप उर्फ मोनू कॉलेज एंड कडून. आदिप उर्फ मोनू. कोणाला पाव घेऊन चाललाय? क्षेत्ररक्षण खूप सुंदर सजवलंय. ज्याप्रमाणे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक लावले जातात त्याचप्रमाणे एक शॉर्ट थर्ड मॅन, एक गली, एक बॅकवर्ड पॉइंट, एक शॉर्ट फाईन लेग. याचा अर्थ वेगवान गोलंदाजीचा वर भर असेल मोनूचा. हा खूप टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि प्रतिस्पर्धी संघासाठी हार्मफुल सुद्धा. चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. क्षेत्ररक्षण सजवलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर, पण चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर. ज्या चेंडूवर एक पुलचा फटका सौरभ सिंग. एक ताकदवान फटका डीप फाईन लेगच्या सीमारेषा पार. धावसंख्या होते ती 33-33. चौथ्या षटकातील हा पहिला चेंडू मोनू बॉलिंग मार्कवर. अजून एक खराब चेंडू. वारंवार डाव्या एसटीच्या बाहेर गोलंदाजी. ही गोलंदाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीची. एकदा पाहिलं होतं सौरभ गांगुली 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी आल्यानंतर चमिंडा वासने 3 स्लिपच्या जागी अजून एक स्लिप वाढवली होती. 34 स्लिप वाढवली. सौरभ गांगुली सर सज्ज राहिले होते. त्यांना माहिती होतं पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा येईल, बाउन्सर येईल, स्लिप मध्ये झेल जाईल आणि या तयारीत ते राहिले. पण चमिंडा वासने टाकला होता यॉर्कर आणि त्या चेंडूवर सौरभ गांगुली बाद झाले होते त्या यॉर्करवर. ही गोलंदाजीची एक वेगळी शैली असते. क्षेत्ररक्षण सज्ज करावं, वेगळ्या पद्धतीचा चेंडू टाकावा, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचा, अगदी तीच शैली. पण ही शैली यावेळी थोडीशी धोकादायक ठरते. ऑफ स्टंपच्या बाहेर खूप सुंदर क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, ज्याच्यावर 2 मोठे प्रहार चौकाराचे आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये अडवलेला चेंडू डिरेक्ट हिट करण्याचा असफल प्रयत्न ओव्हरथ्रो होतोय आणि या 2 धावेनिशी धावसंख्या होते ती 38-38.
38 धावा. थोडीशी सावध सुरुवात, संत सुरुवात. 39 39 धावा 39. चौथं षटक प्रगतीपथावर. मोनू 3 चेंडूवर तब्बल 10 धावा खर्च करतोय. थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल या षटकात होईल का? मिनी हेलिकॉप्टर कव्हरच्या दिशेने 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खास करून कौतुक आहे गणेश जाधवचं, ज्या गणेशने आतापर्यंत 2 सुंदर खणखणीत षटकार खेचलेत. मात्र सौरभ एका बाजूने खिंड लढवतोय हे पाहिल्यानंतर गणेश जाधव मेन हिरोच्या भूमिकेतून साइड हिरोच्या भूमिकेमध्ये सफल होतोय. डेंजर एंड वर 2 धावेनिशी धावसंख्या होते 41 41 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्कवर मोनू 4 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत मोनू खर्च करतोय. सौरभ आणि गणेश ही जोडी यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू बॅटवर अगदी सहज घेतला जातोय आणि पिटाळला जातोय मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. फॉर द मॅक्सिमम ऑक्सिजन मास्टर्स षटकार. सत्तेचाळीस धावा 47. का गणेशने रिस्क घेऊन ही स्ट्राईक रोटेट केली होती? कारण अर्थशास्त्राचा नियम मोर रिस्क मोर प्रॉफिट. एकेरी धावेची रिस्क घेतली होती गणेशने. डेंजर एंड वर तो पोहोचला होता आणि रिस्क घेऊन त्याचा मोठा प्रॉफिट पाहायला मिळतो स्ट्राईकर एंड वर. सौरभ सीमारेषा पार टोलावतो. एक सुंदर आकर्षक खणखणीत दणदणीत रसरसीत ऑक्सिजन मास्टर्स षटकार. अपील तर होतंय, मात्र अनुभवी पंच मैदानावर. या चेंडूला थोडीशी जास्त हाईट. अठ्ठेचाळीस धावा 4 षटकाचा खेळ होतोय समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मराठा 11 संघ एक दमदार सुरुवात. 12 धावांची सरासरी 48 धावा. आतापर्यंत फलंदाजी महेश चेनवणकर 2 धावेवर बाद होतोय. अश्रफुल दुर्दैवीरित्या 2 धावेवर धावबाद होतोय. पण त्यानंतर मैदानावर 2 खेळाडू खिंड लढवत आहेत. 2 षटकारांनिशी गणेश जाधव आणि 1 चौकार आणि 2 चौकारांनिशी सौरभ सिंग. वैयक्तिक 19 आणि सांघिक 48 हा धावफलक. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा, चौथ्या षटकामध्ये 19 धावा, टोटल 48. आणि सगळी अचूक आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे स्कोरर विजय कदम, नमित पाटील हे आमचे दोन्ही स्कोरर. अचूक आकडेवारी आणि ठाम मत. पहिल्या 4 षटकांसाठी तब्बल 12 धावांची सरासरी. हीच धाव सरासरी जर अशीच राहिली तर जवळपास 70, 80, 85, 90 धावांचा डोंगर पाहायला मिळेल. कालच्या दिवसात सर्वोच्च धाव संख्या ओमकार देसाईच्या नेतृत्वाखाली आपण पाहिली होती. कंधारी किंग्स संघाची 85 धावा. आजच्या दिवसातील एक लोएस्ट टोटल संपूर्ण स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या पाहिली 31 धावा पनवेल इंडिया बुल्स कडून. आणि या सामन्यात धावांचा मोठा डोंगर पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर. 5व्या षटकाची सुरुवात पॅव्हलिन एंड कडून. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने.
रोहित कराट. टमाटर या टोपण नावाने प्रसिद्ध वेगवेगळ्या खेळाडूंची टोपण नावं सुद्धा मैदानावर तेवढ्याच आदराने घेतली जातात. तो रोहित बॅटची गड घेऊन चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेने एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 49. रोहित कराट. सध्याच्या घडीला रोहन खरात या नावाची चर्चा. त्या खेळाडूने महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्यानंतर महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवला. ISPL पर्यंत त्या नावाची चर्चा झाली. तो एक युवा खेळाडू रोहन खरात आणि त्याची आठवण करून देणारा हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर रोहित खराट. वाईड बॉल एक्स्ट्रा अजून एक अर्धशतक फलकावर लागतं. या वाजणाऱ्या टाळ्या मराठा 11 संघाच्या अर्धशतकासाठी 50 धाबांसाठी. 50 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावर 2 सेट बॅटर गणेश आणि सौरभ. गणेश जाधव 2 षटकार आतापर्यंत गणेशच्या बॅटमधून. यावेळी दबाव ठेवला होता दुसऱ्या धावेसाठी. एखादी चूक जर या खेळाडूकडून झाली असती तर दुसरी धाव दिसली असती. पण लॉंगॉनचा खेळाडू पहिल्याच प्रयत्नात येतोय. चेंडू अडवतोय, थ्रो करतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 51. 51 हा धावफलक. रोहित उर्फ टमाटर बॉलिंग मार्कवर. अजून एक एक्स्ट्रा वाईड बॉल. त्यानंतर ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. यावेळी मात्र बॅकअप खूप सुंदर होतोय. यष्टरक्षक खूपच नाराज. वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय आणि त्यानंतर 2 धावा बाईच्या रूपात. या चेंडूवर एकूण 3 धावा आणि या धावा होत आहेत त्या 54. या एक्स्ट्रा रन्स आपल्याला नक्की आठवतील. धावांचा पाठलाग करताना या एक्स्ट्रा जे अतिरिक्त धावा आपण दिल्यात. या धावांचा पाठलाग करताना तुमचं लक्ष अजून थोडंसं लांब घेऊन जाईल आणि त्यावेळी एक धाव बनवताना हे एक एक्स्ट्रा नक्कीच आपल्या डोळ्यासमोर 70 mm च्या पडद्यासारख्या दिसत राहतील. 54. लंगॉन आणि मिडॉन हे 2 खेळाडू आणि या 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. एक ताकदवान फटका. आडव्या बॅटने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. टेनिस क्रिकेटवर थोडासा दुर्मिळ झालेला फटका. लंगॉफ आणि लंगॉन हे 2 खेळाडू होते. 2 खेळाडूंच्या मधून सौरभ सिंग एक ताकदवान फटका खेळतोय चौकारासाठी. 58 हा धावफलक. 58. 5वं षटक प्रगतीपथावर. आडव्या बॅटने चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने होतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 59. आपण पाहतोय ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित प्रिन्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8वे पर्व. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आणि या सामन्यानंतर होणारा तिसरा सामना असेल. चालू सामन्यातील विजेता विरुद्ध महादेव 11. सज्ज राहावं महादेव 11. आपण मैदानावरच थांबावं. यानंतर तिसरा सामना असेल आपला. गणेश जाधव आणि सौरभ सिंग एका बाजूने खूप सुंदर कामगिरी करतायत. सेट आहेत दोन्ही खेळाडू. चेंडू ज्यांना आता फुटबॉल प्रमाणे दिसत असावा. बॉलिंग मार्कवर एक युवा खेळाडू टमाटर. रोहित एक लोअर फुल टॉस. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. दुहेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 61 धावा. 61. या षटकामध्ये रोहित कराट खर्च करतोय तब्बल 13 धावा. 5 षटकांची होते सांगता. धावसंख्या होते 61. शेवटचे 6 चेंडू 1 ओव्हर. एका षटकाचा खेळ बाकी आणि या एका षटकामध्ये मराठा 11 संघ कितपत मोठी धावसंख्या उभारतोय. प्रतिस्पर्धी वेदांत 11 संघासमोर किती मोठं आव्हान ठेवतोय हे आव्हान ठरवणारं शेवटचं षटक. बॉलिंग मार्कवर नाव काय बाबा. बॉलिंग मार्कवर करीम. वैयक्तिक पहिलं. सांघिक शेवटचं
6वा षटक घेऊन करीम कॉलेज एंड कडून बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरांच्या दिशेने सौरभ, नॉन स्ट्रायकर एंडवर गणेश. एक आगळी वेगळी शैली आणि या आगळ्या वेगळ्या शैलीचा पुरेपूर वापर. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार. ऑक्सिजन मास्टर्स षटकार. सदुसष्ट धावा, 67. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा इरादा असेल सौरभ स्ट्रायकर यांच्या दिशेने. सौरभचा कॉल आणि हा सौरभचाच कॉल अंगलट येतोय. गणेशने बराच वेळ वाट पाहिली होती सौरभ येईल म्हणून. शेवटच्या क्षणी सौरभचा कॉल आणि डेंजर एंडवर सौरभ द सेट बॅटर माघारी परततो. या चेंडूवर मिळत आहेत फक्त एक धावा आणि एकेरी धावेनिशी वैयक्तिक 31 आणि सांघिक 68 या धावसंख्येवर सौरभ माघारी परततोय. पण बाद होण्यापूर्वी सगळी जबाबदारी पार पाडतो. या वाजणाऱ्या टाळ्या सौरभ आपल्यासाठी, आपल्या दमदार फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज मैदानावर प्रणय कोळी. शेवटच्या षटकातील 2 चेंडू समाप्त. शेवटचे 4 चेंडू. ज्याप्रमाणे तो कोळी एकेका धाग्याने एक सुंदर जाळं विणतो, तो कोळी समुद्रात जाऊन गेल्यानंतर एक एक मासा पकडून माशाची टोपली भरतो. या कोळीवर जबाबदारी असेल एकेरी दुहेरी धावांबरोबरच काही मोठे फटके खेळून आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रणय कोळी. धावसंख्या होत आहे ती 68, 68. तिसरा चेंडू सोहेल तन्वीरच्या स्टाईल मध्ये. अनएक्सपेक्टेड बाउन्स. चेंडू होतोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. गणेश जाधव आणि सौरभ सिंग या दोन्ही खेळाडूंचं वैशिष्ट्य, या दोन खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. एकदा टाळ्या वाजूया या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीसाठी. सौरभ बाद झालाय पण खूप चांगली भागीदारी. ज्या भागीदारीची आपण चर्चा करत असतो ती सुंदर भागीदारी या सुंदर देखण्या स्पर्धेत. अजून एक वेगवान चेंडू वारंवार बीट केला जातोय. एका बाजूने सेट बॅटर गणेशसाठी विकेट सॅक्रिफाईस करतोय प्रणय कोळी. ज्या प्रणयचा मैदानावरचा बॅट आणि बॉलचा प्रणय पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक आतुर होते, तो प्रणय मैदानावर काही बहरत नाहीये आणि न बहरलेला हा प्रणय मैदानावर समाप्त होतोय. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर. प्रणय माघारी परतल्यानंतर वसीम खान नॉन स्ट्रायकर एंडवर प्रणयची जागा घेण्यासाठी. धावसंख्या होते 4 गड्यांच्या मोबदल्यात 68 इनिंगची सांगता करणारे शेवटचे 2 चेंडू आणि बॉलिंग मार्कवर करीम. नवीन फलंदाज वसीम नॉन स्ट्रायकर एंडवर. गणेश जाधव एका बाजूने सेट बॅटर. गणेश स्ट्रायकर एंडवर. गणेश साठी प्रणय आपली विकेट सॅक्रिफाईस करतायत. एक ताकदवान फटका सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये कॅरेबियन स्टाईल मध्ये पाहायला मिळतंय करीम कडून. 2 धावेनिशी धावसंख्या होते 70. जी धावसंख्या पहिल्या 4-5 षटकामध्ये अश्व वेगाने धावत होती ती धावसंख्या शेवटच्या षटकात मात्र कुर्म वेगाने प्रवास करते. 70 धावा. शेवटचा चेंडू इनिंगचा. फुलटॉस लॉंगॉनच्या दिशेने एक ताकदवान फटका गणेशचा. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. ओव्हरथ्रो होतो. या मिळालेल्या संधीचा फायदा उठवत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज गणेश जाधव धावबाद होतोय पण गणेश बाद होण्यापूर्वी आपली सगळी जबाबदारी पार पाडतोय. या शेवटच्या चेंडूवर 2 धावा स्कोरशीट मध्ये नोंद केल्या जातील. या 2 धावेच्या सहाय्याने इनिंगचा खेळ होतोय समाप्त. प्रथम फलंदाजी वेदांत 11 संघाने जिंकलेला टॉस. घेतलेली फिल्डिंग मराठा 11 संघ. महेश चनवणकर आणि अशरफुल लवकर बाद झाल्यानंतर गणेश जाधव सौरभ सिंग या दोघांमध्ये झालेली 50 धावांची भागीदारी आणि या भागीदारीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना मराठा 11 संघ धावा जमवतोय 72.
करायचा पाठलाग 73 धावांचा वेदांत 11 संघाला. कसा असेल हा पाठलाग 73 धावांचा पाहूया थोड्याशा विश्रांतीनंतर. आपण पाहतोय ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8वे पर्व. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8वे पर्व. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची दुसरी इनिंग आपल्या सर्वांचं मालवणी केंद्रावर मनपूर्वक स्वागत. देवबारा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या जोगेश्वरी केंद्रावर, विश नेटवर्क पालघरच्या युट्यूब चॅनल वरसून मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचो दुसरो दिवस, दुसऱ्या दिवसातलो दुसरो सामनो. वेदांत 11 संघान जिंकलेलो टॉस. मराठा 11 संघान पहिली बॅटिंग करून जमवले 72 रन.
या पहिल्या इनिंग मध्ये गणेश जाधवने बनवले 25 रन, सौरभ सिंगने बनवले 31 रन आणि या दोघांच्या जोरावर जबरदस्त फलंदाजी करत मराठा 11 संघात धावा जमवले 72. 73 रन्सांचा पाठलाग करण्याच्या इराद्याने ही सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या दिशेन सेहवाग स्ट्रायकर एंडवर आणि रोहित उर्फ टमाटर नॉन स्ट्रायकर एंडवर. पंचांचो इशारो सामन्याची आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात. युअर टाइम स्टार्ट नाव. अमिताभ बच्चन सरांची आठवण करून देणारी ही कृती पंचांकडून 11 वाजता सामन्याची दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिलो चेंडू आशिष बॉलिंग मार्कवर. एक वलय अंकित नाव. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्या खेळाडूची चर्चा होता असो खेळाडू आशिष कनोजिया. इनिंगची सुरुवात. पहिलो चेंडू कॉलेज एंड कडसून डॉट बॉल. त्यानंतर दुसरा चेंडू मिड ऑनच्या दिशेन. पहिलं स्कोरिंग शॉट सेहवागच्या बॅटमधून. सेहवाग आणि टमाटर ही जोडी. या जोडीवर बराच काही अवलंबन. पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या ओव्हरीमध्ये फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन आणि रोहित यो डावखुऱ्यात तो बॅटर स्ट्रायकर एंडवर आणि रोहितसाठी क्षेत्ररक्षण. एक मिड ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर महेश उर्फ बुमरो. बाकी सगळे खेळाडू सर्कल मध्ये आणि बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजव्या हाताकडून राईट हँड ओव्हर द विकेट. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी टप्पो पडल्यानंतर आत येणारी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आशिष कनोजिया. पहिले 2 चेंडूवर फक्त 1 रन. तिसरो चेंडू गती परिवर्तन. खूपच सुंदर गोलंदाजी आशिष कनोजिया. आशिष ज्या आशिष या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होता आशीर्वाद आणि हा आशीर्वाद आज कोणाक मिळतलो. ह्यो आशीर्वाद विजयाचो असतलो आपल्या संघासाठी की हो आशीर्वाद असतलो पराभवाचो प्रतिस्पर्धी संघासाठी. आशिष कनोजिया बॉलिंग मार्कवर आणि समोर रोहित उर्फ टमाटर. 73 धावांचो पाठलाग. 73 रन्स करूचे असत आणि पहिल्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. 3 बॉल मध्ये फक्त 1 रन. अप्पी षटरायू मिड ऑफ क्लिअर करत चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या मागे. पहिल्या टप्प्यानंतर महेश चंदवणकरचा प्रयत्न. अडवलेलो चेंडू मैदानाच्या दिशेत परत फेक आणि या चेंडूवर पळून पूर्ण झालेले सध्या तरी 3 रन. महेश चंदवणकरचा कौतुक असा आपल्या संघासाठी 1 धाव महेशने वाचवली. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. धावांचा बचाव करताना हे 1-1 रन सुद्धा महत्वाचे कारण फिल्डरला बॉलरचो पाठीराखो म्हटलं जाता आणि तो का म्हटला जाता त्याचं ह्या उदाहरण महेशने दाखवलं. 3 धावेनिशी धावसंख्या 4 रन्सावर. 5वं चेंडू बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिप मध्ये चेंडूचा प्रवास. अश्रफुल चेंडूच्या मागे. प्रयत्न खूप सुंदर होतो. अश्रफुल थोडस नाराज. शॉर्ट थर्ड मॅनने ह्यो झेल घेणं गरजेचा होता अपेक्षित होता अशी अपेक्षा अश्रफुल कडून. 21 धावेनिशी धावसंख्या 5 बोटांच्या एका थापटावर 5 रन्सावर. 5 धावा पहिल्या षटकाची समाप्ती करणारो मालवणी भाषेत भैरवी घालणारो शेवटचो बॉल. स्विच पोल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन. चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. रोहित उर्फ टमाटर रोहितच्या बॅट मधून बाहेर पडलेलो सुंदर चौकाराचो टमाटर. नऊ धावा 73 रन्सांचो पाठलाग. वेदांत 11 संघ आजच्या दिवसातलो एक मोठो पाठलाग करूचो असा. पहिली बॅटिंग करताना मराठा 11 संघात धावा जमावली. गणेश जाधव आणि सौरभ सिंगच्या 50 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 72 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि बॉलिंग मार्कवर रोहित. रोहित यादव बॉलिंग मार्कवर.
ही लढत बघण्यासारखी असलेली दोन रोहित मैदानावर, एक रोहित उर्फ टमाटर, एक रोहित बॉलिंग मार्कवर रोहित यादव वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या ओव्हरीची जबाबदारी. 6 षटकांचा सामना, 6 ओव्हरीमध्ये 73 धावांचं लक्ष आणि पहिल्या ओव्हरीत रन झाले 9, बिनबाद 9. ही मात्र एक सन्मानजनक धावसंख्या. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन. दुसरी ओव्हर सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्ले, अनिवार्य पॉवर प्ले. पण या ओव्हरीत 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन दुसऱ्या ओव्हरीसाठी. आणि समोर उजव्या हाताचा फलंदाज, ज्यासाठी एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. मोठो फटको सजवण्याचा इरादो होतो. बॅटच्या मधोमध न इलेलो चेंडू. शॉर्ट मिड विकेटवर फक्त 1 रन, 1 धावेनिशी धावसंख्या डबल फिगर्स. 10 रन्सावर 73 रन्सांचा पाठलाग. आणि हो पाठलाग करताना थोडीशी सावध सुरुवात, पण मध्ये मध्ये आक्रमक फटकेबाजी सुद्धा गरजेची असतली. एकेरी दुहेरी धावांबरोबरच चौकार षटकार हे सुद्धा गरजेचे, कारण 6 ओव्हरीमध्ये जर तुमका 73 रन्स करूचे असत तर मध्ये मध्ये चौकार षटकार हे खूपच जास्त गरजेचे. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर अशरफुल, एक अनुभवी खेळाडू, संघाचा नेतृत्व, गोलंदाजींची बदल, त्या गोलंदाजाक साजेशा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, या सगळ्यावर अशरफुलचं लक्ष. टप्पो पडलो, चेंडू थोडस स्लो झालो. विकेट किपरच्या दिशेने चेंडू प्रयाण करतो होता. डॉट बॉल, निर्धाव. अजून एक मेडन बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 10 रन्सावर. अजूनही 63 रन्सांची गरज. 6 षटकांचा हे सामनो. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 रन्स खर्च केलो रोहित यादवने. डीप स्क्वेअर लेग वरसून क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतलो, फील्ड करतलो, तोपर्यंत 1 रन. मैदानावरचे बरेच खेळाडू आणि या खेळाडूंची नावा जर तपासली तर 100 जणांमध्ये किमान 10 जणांची नावा सचिन आणि सध्याच्या घडीत किमान 10 जणांची नावा रोहित. म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी सचिन आणि त्या पाठोपाठ रोहित या नावाची चर्चा आणि वलय अजूनही बरकरार. 11 धावा, 11-1-1. स्विच पूल करण्याचा इरादो होतो. त्रिफळ उद्ध्वस्त, खटक्यार बॉट, जाग्यार पलटी, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट नंबर 1. अकरा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1-1 फॉर 1 नेल्सन फिगर. 11 ह्यो धावफलक. 73 रन्सांचो पाठलाग. आणि 73 रन्सांचो पाठलाग थोडस जास्त कठीण होता की काय. एक भागीदारी पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बघितलात, सिद्धार्थ आणि गणेश कडसून ती भागीदारी धावांचो पाठलाग करणाऱ्या वेदांत 11 संघासाठी खूप गरजेची असा. राज गोठणकर, एक नवीन खेळाडू स्ट्रायकर एंडवर, राज गोठणकर. मिड विकेटवर प्रोटेक्शन. या पॉवर प्लेच्या ओव्हरीत डीप वरसून येता, फील्ड करता, 1 धावेनीची. बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर ह्यो 1 रन. धावसंख्या एका डझनावर 12 रन्सावर. 73 रन्सांचो पाठलाग आणि धावसंख्या स्थिरावलेली. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेलो खेळाडू सेहवाग, वैयक्तिक 3 रन्सावर. एक ताकदवान, दणदणीत, खणखणीत, आकर्षक, लाजवाब ऑक्सिजन मास्टर्स षटकार. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, डायरेक्ट गडग्यार. या षटकारानिशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. पहिल्या ओव्हरीत 9 रन, दुसऱ्या ओव्हरीत 9 रन. पहिल्या 2 ओव्हरीत 9 धावांची सरासरी. धावफलक 18 धावा, 73 रन्सांचो पाठलाग.
सामनो जर जिंकायचो असा तर वेदांत 11 संघाक प्रत्येक ओव्हरी मागे किमान 12 धावांची सरासरी गाठणं गरजेचं असा. पहिल्या 2 ओव्हरीत ही धाव सरासरी फक्त 9. त्यामुळे उरलेल्या 24 चेंडू मध्ये टार्गेटच्या दिशेने जाण्यासाठी थोडेसे जास्त कष्ट, थोडीशी जास्त मेहनत, थोडंसं जास्त घाम ही अपेक्षा वेदांत 11 संघाकडून. तिसऱ्या ओव्हरीत वैयक्तिक दुसऱ्या षटकाची गोलंदाजी घेऊन बॉलिंग मार्कवर आशिष कनोजिया आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने राज गोठणकर. रोहित टमाटर एक सुंदर षटकार, एक सुंदर चौकार. आतापर्यंत रोहितच्या बॅटीतून 14 रन. राज गोठणकरचा फटको मिड ऑनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. विकेटचा पतन. दुसरो खेळाडू माघारी परतलो. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 18 रन्सावर. 18 for 2. संदीप यादव नवीन फलंदाज मैदानावर. संदीप यादव त्याच्यासोबत रोहित उर्फ टमाटर ही जोडी. 73 रन्सांचा पाठलाग. तिसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या चेंडूवर आशिष कनोजियान मिळवलेली ही सफलता, ही विकेट. सुरेख चेंडू टप्पो पडल्यानंतर कट झालो चेंडू आतल्या दिशेने. या कट्टर गोलंदाजीसाठी खूप जेतो नाव लौकिक असा नावाजलेलो खेळाडू आशिष कनोजिया आज आपल्या नावावर पाक साजेशी गोलंदाजी. बॅटरला मोठीशी मोकळी न देणारी, जखडबंद करणारी आणि बॅटरचे हस्त बंद करणारी ही गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल. यावेळी वेगवान फास्टर वन. टप्पो पडल्यानंतर स्ट्रेट गेलो विकेट किपर पर्यंत. चेंडू सुद्धा आतल्या दिशेने येतलो अशी अपेक्षा होती बॅटरची, पण खैची हालचाल न करता चेंडू निर्धाव समाप्त. धावसंख्या 18 रन्सावर. सलग 3 चेंडू ही धावसंख्या 18 रन्सावर थांबलेली, स्थिरावलेली, कोळंबलेली. बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर ह्यो रन स्कोर शीट मध्ये नोंद होतलो. एकेरी धावेनीची धावसंख्या 19. लॉंग ऑन वरसून खूप सुंदर क्षेत्ररक्षण, थेट बॉलरच्या हातात येणारो थ्रो आणि 1 रनचा धावसंख्या 19. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 1 रनचा खर्च करणारो आशिष. एकूण सांघिक धावसंख्या 19. नवीन फलंदाज संदीप यादव. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, तो स्विचचो इरादो होतो. अपील जोरदार झाला, पण पंचांचो इशारो की ही बॅटची एज घेऊन जाणारो चेंडू. अंपायरिंग खूपच सुंदर. आमचे 3 ऑफिशियल्स नासिर शेख, राजेश तहसीलकर, अजीज शेख या आमच्या 3 पंचांचा विशेष कौतुक. अतिशय सुंदर, दर्जेदार, दक्ष पंचगिरी आमच्या 3 ऑफिशियल्स कडसून. या 2 धावेनीची धावसंख्या 21-21. तिसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारो शेवटचा चेंडू घेऊन आशिष कनोजिया बॉलिंग मार्कवर. लोअर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. एक साधो सोपो लॉलीपॉप पेक्षा सुद्धा सहज ह्यो झेल अगदी सहज पूर्ण झालो होतो. शेवटच्या क्षणी सेलिब्रेशन करण्याची वेळ जवळ इलेली आणि अखेरच्या क्षणी ह्यो सुटलेलो झेल होतो. सुटलेल्या झेलावर 2 रन. आणि क्रिकेटमध्ये आपण बघतो एखाद्या खेळाडूचो झेल सुटणं आणि सुटलेल्या झेलानंतर तो खेळाडू जणू काय जखमी वाघाप्रमाणे मैदानावर संचार करता.
ह्यो सुटलेलो झेल तुमका कितपत महागडो ठरतलो. 3 ओव्हरींचो खेळ सरलो. रन झाले 23. 73 रन्सांचो पाठलाग. 18 चेंडू बाकी. 50 रन्सांची अजून गरज. 3 ओव्हरींचो खेळ बाकी. 50 धावांची अजून आवश्यकता. आणि बॉलिंग मार्कवर मराठा 11 संघाच्या वतीन रोहित यादव. संदीप यादव स्ट्रायकर एंडवर. रोहित यादव नॉन स्ट्रायकर एंडवर. ही लढत बघण्यासारखी असतली. चौथ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू. 50 धावांची गरज असताना रोहित कराट टमाटर स्ट्रायकर एंडवर. 1-1 धावेन मोठोसो फरक न पडणारो सामनो. 1-1 रन्स जास्त टेन्शन नसतला. पण ह्यो 1-1 रन जास्त टेन्शन वाढवतला वेदांत 11 संघाचा. 17 चेंडू आणि 17 बॉल मध्ये 49 रन्सांची गरज. धावसंख्या एकेरी धावेनीची 2 डझनावर 24 रन्सावर. रोहित विरुद्ध रोहित. 2 रोहित मैदानावर. 1 स्ट्रायकर एंडवर. 1 बॉलिंग मार्कवर. आणि बॉलिंग मार्कवर जो रोहित यादव. स्ट्रायकर एंडवरच्या रोहित खराटवर सध्या तरी भारी पडताना या बॉलवर. 2 बॉल मध्ये फक्त 1 रन्साचा खर्च. धावसंख्या स्थिरावलेली 24 धावा. 24. स्लाइस डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास. ऑक्सिजन मास्टर चौकार. बऱ्याच वेळानंतर एक मोठं स्कोरिंग शॉट. मल्टिपल स्कोरिंग शॉट. या चौकारांची धावसंख्या 28 रन्सावर. 28. टार्गेट 73. 73. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8व्या पर्व. 8व्या पर्वातली चालू असलेली ही दुसरी लढत. 73 रन्सांचा पाठलाग. आणि यानंतर होणारो आजच्या दिवसातलो तिसरो सामनो. चालू सामन्यातलो विजेतो विरुद्ध पहिल्या सामन्यातलो विजेतो महादेव 11 या 2 संघाच्या दरम्यान. 2 चेंडू शिल्लक. या एकेरी धावेनीची धावसंख्या 29-29. चौथ्या ओव्हरीचो ह्यो खेळ तुम्ही बघता. 29 ही धावसंख्या. 73 चो पाठलाग करूचो असा. जवळपास अजूनही 43-44 धावांची गरज. पॉइंट. ताकदवान फटक्यावर सुंदर क्षेत्ररक्षण. एकेरी धावेनीशी धावसंख्या 30. या षटकाची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. चौथ्या ओव्हरीत रोहित यादव. स्ट्रायकर एंडवर रोहित खराट. फुलटॉस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. आणि या चौकारानिशी 4 ओव्हरीचो खेळ समाप्त. 73 रन्सांचा पाठलाग. रन झाले 34. आणि विजयासाठी 12 चेंडू 39 धावांची गरज. इक्वेशन नीडेड 39 फ्रॉम 12. शेवटचे 12 चेंडू 39 धावांची गरज. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 चे आमचे सगळे पुरस्कर्ते आदरणीय अमोलजी कीर्तिकर साहेब शिवसेना उपनेते, आदरणीय बाळा नरसाहेब आमदार जोगेश्वरी विधानसभा, आदरणीय जयवंत लाड साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख, आदरणीय मुरजी पटेल साहेब आमदार अंधेरी पूर्व, माननीय श्री
माननीय प्रीती सातम मॅडम, माजी नगरसेविका, या आमच्या प्रायोजकांचे मनपूर्वक आभार मानून जाऊया 5व्या ओव्हरीसाठी मैदानावर. शेवटचे 12 चेंडू, विजयासाठी 39 धावांची गरज, टार्गेट 73 धावसंख्येचा आणि मैदानावर एक हाय व्होल्टेज ड्रामा. एक मोठं पाठलाग करूचो असा आणि या मोठ्या पाठलागासाठी मोठी कामगिरी अपेक्षित असलेली मराठा 11 संघ 73 धावा समोर ठेवला. लक्ष वेदांत 11 संघासमोर. एक छोटीशी चूक आणि या चुकीची मोठी नुकसानी. चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार आणि या चौकाराबरोबरच बदललेली धावसंख्या 38 रन्सावर. 38 38 यो धावफलक. 73 चो पाठलाग. बॅटची कड पहिल्या आणि दुसऱ्या स्लिप मधून चेंडू अजून एक सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. आशिष यादव. आशिष कनोजिया नंतर अजून एक आशिष, पण ह्यो आशिष थोडस महागडो. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. विकेट किपर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन या दोघांकडसून तिघांकडसून झालेले चूक. पहिल्या 2 बॉलवर चेंडू सीमारेषावर, दोनही टायमाक चौकार आणि या 2 चौकारांमुळे धावसंख्या 42 रन्सावर. 10 चेंडू 31 धावांची गरज असताना ही आडवी बॅट. दुसऱ्या स्लिप मधून चेंडूचा प्रवास. एकेरी धाव लेग बायच्या स्वरूपात. एकेरी धावांची धावसंख्या 43 रन्सावर. 43 43. 73 चो पाठलाग. 73 टार्गेट. शिल्लक चेंडू 9. 30 धावांची गरज. 9 चेंडू 30 धावा. डावखुऱ्याचा जो टमाटर रोहित आतापर्यंत 2-3 चौकार आणि 1 षटकार. अजून एक सिंगल. प्रत्येक सिंगल प्रेशर वाढवत जाणारो. धावांचा पाठलाग करताना आता ह्या सामन्यात मोठ्या फटक्यांवर जरा जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं असा. 73 रन्सांचा पाठलाग. थोडीशी अडखळती सुरुवात. संदीप यादव आणि रोहित खरात टमाटर ही जोडी मैदानावर. 44 धावा. आशिष यादवची गोलंदाजी. लॉंग ऑनच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि फिल्डरच्या कपडावरसून टांगा पलटी. घोडे फरार. पावळेचं पाणी 5 टाक मॅक्झिमम. डायरेक्ट चंद्रार. ऑक्सिजन मास्टर षटकार. बुक्की टेंगुळ आणि गुलीगत सिक्सर. 50 धावा फलकावर. अर्धशतक पूर्ण वेदांत 11 संघाचा. 23 रन्सांची अजून गरज. 7 चेंडू बाकी. संदीपच्या बॅटमधून ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर पडलेलो षटकार आणि त्या षटकारानंतर परत एकदा आडव्या बॅटचा मोठा फटको. महेश चेंडूच्या मागे येता फील्ड करता. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. धावचित काढायची संधी स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. या विकेटचा पतन. क्रिकेट मधली आत्महत्या ज्याका म्हटली जाता. दुसऱ्या रन्साची गरज नव्हती. सेट असणारा बॅटर संदीप ज्याच्याकडे स्ट्राईक राहणं गरजेचा होता, पण रोहित टमाटरने दिलेलो कॉल आणि क्रिकेट मधली ही आत्महत्या आणि ही आत्महत्या. या आत्महत्येची केस इतकी साधी सोपी सरळ होती की खैचाई पोलीस स्टेशन मध्ये या आत्महत्येची नोंद सुद्धा होऊची नाही. रनआउटच्या स्वरूपात अजून एका विकेटचा पतन. सामन्यात परत एकदा ट्विस्ट. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि विजयाचं लक्ष्य 22 धावांनी दूर. रिक्वायर्ड 22 फ्रॉम 6. आमचे सगळे प्रायोजक यामध्ये अंजली इक्विपमेंट, ओम ज्वेलर्स, प्रहार अकॅडमी, ओझा स्वीट्स, शशिकांत कोठारे इंटिरियर डेकोरेटर्स, साटम कॅटरर्स, आकाश ज्वेलर्स, विश स्पोर्ट्स अँड नेटवर्क, सतीश शिर्के साहेब, मयूर स्पोर्ट, अंजली किचनवेअर, कांतीभाई ठक्कर, शैलेश गुंडाळ समाजसेवक आणि उपेंद्र विनोद पाटील समाजसेवक या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जे आमचे प्रायोजक. शेवटचे 6 चेंडू बाकी. बॉलिंग मार्कवर देवराज. देवांचो राजा म्हणजे देवराज इंद्र
आता देवराज इंद्राचं नाव बॉलिंग मार्कवर आणि त्याचबरोबर मैदानावर ज्यांनी पावला टाकली त्याचं नाव असं रवी विश्वकर्मा. देवदेवतांचो इंजिनियर ज्याका म्हटलं जाता ती देवता म्हणजे विश्वकर्मा. आणि हे दोन देवदेवता एकमेकांच्या समोर, एका बाजून विश्वकर्मा आणि एका बाजून देवराज. बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड कडसून वैयक्तिक पहिल्या सांघिक शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी देवराज बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन रोहित खरात उर्फ टमाटर. 6 चेंडू 22 रन्सांची गरज. एक दर्जेदार लढत, रोमहर्षक लढत. ज्या रोहितच्या कॉलवर सेट बॅटर संदीप यादव बाद झालो त्या संदीपच्या वाट्याचे आणि आपल्या वाट्याचे अशी दोघांची जबाबदारी रोहित उर्फ टमाटरला पार पाडूची असा. 6 बॉल 22 ची गरज. मोठो 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 पटको, आश्चर्य नवल की चमत्कार. चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स षटकार. पंचांचो इशारा नो बॉल. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर प्रत्येक बॅटरला आवडणारो इशारो लायसन्स टू किल. उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू असतो फ्री हिट. 6 बॉल मध्ये 22 रन्सांची गरज असताना देवराजने केलेली चूक आणि या चुकीची झालेली घोडचूक. 7 रन या पहिल्या बॉलवर बदलणारा इक्वेशन. शिल्लक चेंडू 6 आणि विजयाचं लक्ष्य. खास या स्पर्धेसाठी बदलापूर वरून उपस्थित राहिलेले आमचे प्रमुख पाहुणे टिटू, तुमचा मनपूर्वक स्वागत. शेवटचे 6 बॉल शिल्लक, धाव संख्या स्थिरावलेली 58 रन्सावर टमाटर मैदानावर लाजवाब कामगिरी. सलग 2 षटकार टमाटरच्या बॅटमधून. एक चेंडू आतापर्यंत फक्त बघलो देवराजचो आणि एका बॉल मध्ये तब्बल 13 धावा देवराजने खर्च केले. षटकारांची धाव संख्या 64 रन्सावर 64. शिल्लक चेंडू 5, 9 रन्सांची गरज. एक दर्जेदार लढत, रोमहर्षक लढत. 73 धावांचा पाठलाग करताना सुद्धा विकेट ठराविक अंतरान पडत गेले, पण मैदानावर रोहित खरात उर्फ टमाटर. लहान मुलांचा सध्या एक गाणं लय फेमस आहे, लाल टमाटर बडे मजेदार. आहा टमाटर बडे मजेदार. आणि ते मजेदार टमाटर रोहितच्या बॅटमधून एकामागोमाग एक डायरेक्ट चंद्रार पाठभर वळ षटकारांचे. सलग 2 षटकारांशी बदललेला इक्वेशन. शिल्लक चेंडू 5, 9 रन्सांची गरज. धाव संख्या 64 रन्सावर. क्षेत्ररक्षण बदलत जाणारा थोडस दबाव यावेळी परावर्तित झालो फिल्डिंग करणाऱ्या मराठा 11 संघावर. कोलवा टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा फटको, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत झालेली चूक. या 2 धावेनिशी धाव संख्या 66. शिल्लक चेंडू 4, 7 धावांची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. आता हे सामनो हाय बीपीच्या पेशंट साठी रवलो नाही. एक रोमहर्षक दर्जेदार लढत. ऑक्सिजन मास्टर्स मधले सामने कसे व्हायचे अशी जी अपेक्षा, अगदी तशाच प्रकारचा हे दर्जेदार सामनो. 4 चेंडूत 7 धावांची गरज असताना इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटको 2 धावेंसाठी. या 2 रनचा बरोबर बदललेला अजून गणित. धाव संख्या 68. शिल्लक चेंडू 3, 5 रन्सांची गरज.
3 चेंडू आणि 5 धावा. एका बाजून रोहित खरात उर्फ टमाटर. थोडीशी गोलंदाजी महागडी झाली खरी, पण त्याची सगळी भरपाई फलंदाजीत करताना रोहित. आणि एक लांब 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 लांबच लांब फटको. डायरेक्ट चंद्रार. ऑक्सिजन मास्टर षटकार. आणि या षटकाराबरोबर रोहित खरात वन मॅन आर्मी. रोहित, तुका विनंती असलेली एकदा बॅट उंचावून दाखव कॅमेराकडे. स्पर्धेतली 3री हाफ सेंचुरी पूर्ण झाली. कालच्या दिवसामध्ये पहिल्यांदा श्रीकांत फ्रेंड्स 11 संघासाठी, पोलीस 11 संघासाठी शशी कदम आणि आज वेदांत 11 संघासाठी रोहित खरात उर्फ टमाटर. ऑक्सिजन मास्टर स्पर्धेतली 3री हाफ सेंचुरी. आणि रोहितसाठी बक्षीस प्रशांत तावडे साहेबांकडून 300 रुपये. आदरणीय टिटू यांना शशिकांत कोठारे यांच्या शुभ हस्ते ही आमची ऑफिशियल जर्सी, ऑक्सिजन मास्टरची ऑफिशियल जर्सी वितरित होतोय. मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरवण्यासाठी जास्त कष्ट पडले नाहीत. 73